आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं। पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता। ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता। मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। महिमा देतो आजच्या दिवसाबद्दल। आम्हाला माहिती आहे की आम्ही सर्वजण अतिशय आनंदी आहोत। याचं कारण असं लिहिले पवित्र शास्त्रामध्ये, परमेश्वरानं नेमलेला दिवस हाच आहे, यात आपण हे दुःखाचे दिवस ज्यांना करायचं दुःख त्यांना करू द्या, परंतु ज्यांचा देवाच्या वचनावर विश्वास आहे त्या लोकांसंबंधानं पवित्र शास्त्र सांगतं की हा परमेश्वरानं नेमलेला दिवस आहे, यात आपण उल्हास व आनंद करावा। आणि का आनंद करू नये? कारण याच्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर, या पृथ्वी तलावर त्याचं आगमन होण्याच्या अगोदर कोणाच व्यक्तीला पापक्षमा, तारण, सुटका या कोणत्याच गोष्टीचं खात्री नव्हती। पण जसा प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावरती आला आणि त्याच्या आगमनानं जगातली सगळी परिस्थिती बदलून गेली। आणि शास्त्र सांगतं की देवानं सर्वोत्तम असणारी देणगी प्रभूच्या रूपानं, येशूच्या रूपानं आम्हाला दिली। बरं, हा एका धर्मासाठी, एखाद्या समुदायासाठी, एका विशिष्ट वर्गासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला नाही। योहान 3:16 मध्ये सांगितलं की देवानं जगावर प्रीती केली आणि जगातल्या प्रत्येक व्यक्तीला येशूच्या आगमनाच्या द्वारे सुटका प्राप्त होते। प्रत्येक व्यक्तीसाठी त्याचा असा कोणताच प्रश्न राहत नाही ज्यास येशूला आपलं जीवन तो देतो। जेव्हा जीवनातलं प्रथम स्थान तुम्ही येशूला देता, देवाच्या पुत्राला, जसं मी पाहतो की पाम संडेला, वास्तविक पाहता पाम संडे नाही, त्याला असं म्हटलं दशमीला तो आतमध्ये आला, नियम असा दिलेला आहे। बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो, हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा। तो कोकरा अर्पण करण्यासाठी या पृथ्वी तलावर आल्यानंतर त्याचं अर्पण व्हावं हा उद्देश होता। आणि मग हा 3.5 वर्ष प्रभू येशू ख्रिस्तानं पृथ्वी तलावर सेवा केली आणि तो खरोखर कोकरा होता हे सिद्ध होण्यासाठी त्याला दशमीला त्याचं यरुशलेमेमध्ये प्रवेश झाला। कशासाठी? तर नियम होता, दशमीला आणावा आणि चतुर्दशीला बांधावा। बलांडणाच्या सणाचा नियम आहे। याजकानं त्याच्यातलं निर्दोषत्व सिद्ध करायचंय। जो कोकरा अर्पण केला जातो, ज्या कोकऱ्याच्या अर्पणाच्या द्वारे घराण्याचं पाप, कुटुंबाचं पाप, राष्ट्राचं पाप नष्ट केलं जातं, त्या कोकऱ्याचं निर्दोषत्व सिद्ध होणं गरजेचं असतं। आणि म्हणून येशू ख्रिस्त दशमीला त्यानं यरुशलेमेमध्ये प्रवेश केला आणि मग त्याला पाम संडे लोक म्हणून गेले। तो संडे होता किंवा अजून कोणता डे होता त्याला महत्व नाही, परंतु तो आला हे फार महत्वाचं आहे। कोकरा म्हणून तो आला आणि त्यानंतर या यरुशलेमेतला त्याचा प्रवेश इतका ऐतिहासिक होता। बरं, नेमकं लोकांनी या दिवशी करायचं काय? प्रत्येक सणाला काहीतरी महत्व आहे आणि म्हणून शास्त्रामध्ये असं लिहिलं, तुम्ही सण साजरा करा पण सात्विकपणे आणि खरेपणाने। सात्विकपणा म्हणजे नेमका काय हो? कित्येक वेळा सात्विकपणा म्हणजे असं लोकांना वाटतं की आंघोळ करून केलेली प्रार्थना ती सात्विक प्रार्थना, किंवा देवाच्या सानिध्यामध्ये मी राहिलो तर मला कुणी स्पर्श करू नये। कित्येक लोकांना त्या चुकीच्या लोकांचा स्पर्श पण आवडत नाही, ते अंग चोरून चोरून चालतात, तो पण सात्विकपणा नाही। मग हा सात्विकपणा काय? सत्याला ओळखून केलेलं आचरण। सात्विकपणा म्हणजे, सात्विक म्हणजे सत्व, आणि सत्व जे असतं ना ते गव्हाला पाखडल्यावर जे राहतं त्याला सत्व म्हटलेलं आहे। तसं देवाच्या वचनातलं सत्व स्वीकारायचंय, 100% ट्रुथ, 100% सत्य जाणून घेणं, त्याला सात्विकपणा म्हटले।
मग सात्विकपणानं हा सण साजरा करायचा. मग आता सात्विकपणानं सण साजरा करत असताना येशू ख्रिस्त यरुशलेमेत त्यानं प्रवेश केला कशाला हे समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी एक वचन वाचूया. मत्तयाचं शुभवर्तमान 21वा अध्याय 1 पासून 11 पर्यंतची वचनं. मत्तयाचं शुभवर्तमान 21वा अध्याय आणि 1 पासून 11 पर्यंतची वचनं. यरुशलेमेत येशूचा जयोत्सवाने प्रवेश ते यरुशलेमेजवळ आले असता जैतुनाच्या डोंगरापाशी बेतफगे एतवर पोहोचले. तेव्हा येशूने दोघा शिष्यांना असे सांगून पाठवलं की तुम्ही समोरच्या गावात जा म्हणजे लागलीच तेथे बांधून ठेवलेली एक गाढवी व तिच्याजवळ शिंगरू अशी तुम्हास आढळतील. ती सोडून माझ्याकडे आणा आणि कोणी तुम्हास काही म्हटलं तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा म्हणजे तो ती ताबडतोब पाठवील. संदेष्टांच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून टप्प्याटप्प्यानं आपण त्याच्याकडे जाऊया. पहिली गोष्ट, येशू ख्रिस्त यरुशलेमेत आल्याबरोबर त्याचं पहिल्यांदा लक्ष गेलं ज्या पाम संडेला किंवा जर झावळ्याचा रविवार आम्ही त्याला म्हणत आहोत, ज्या खजुराच्या झाडाच्या आणि हातामध्ये फांद्या घेऊन लोक येशूचं स्वागत करत आहे. परंतु याच्यातलं पहिलं चित्र पाहत असताना येशूची आठवण, येशूनं आणि पहिल्यांदा आठवण केली ती गाढवीच्या शिंगराची. झावळ्याच्या रविवारी गाढवीच्या शिंगराचं फार महत्व आहे, जे आता आम्ही केलं इतकं सुंदर नाही का. टाळ्या वाजवा संडे स्कूलच्या लेकरांसाठी. मला असं वाटतं की अप्रतिम देखावा झाला. आपण सगळेजण त्या काळामध्ये गेलो की ज्या काळामध्ये येशूनं यरुशलेमेमध्ये प्रवेश केला. आणि माझं बसल्या माझ्या डोक्यात आलं, जसं हे झालं ना तसं पुनरुत्थान आणि गुड फ्रायडे दोन्ही पण आपण तसंच करणार आहोत की जेणेकरून लोकांनी त्याच्याशी समरूप व्हावं, ते समजावं नेमकं काय आहे. मग गाढवीच्या शिंगरावरती बसून यावं, तिथं असं म्हटलं. येशूला तिथं प्रवेश केल्याबरोबर तो म्हटला समोरच्या गावामध्ये जा. आता कोणतीच घटना तो म्हणायचं म्हणून करत नाही. त्याला माहिती आहे की त्याचा यरुशलेमेतला प्रवेश हा गाढवीच्या शिंगराला सोडण्यासाठीच आहे. म्हणून तो म्हटला, का गाढवीच्या शिंगराला सोडायचं आहे? कारण येशू ख्रिस्ताच्या अगोदर जवळजवळ 4000 वर्ष अगोदर, येशूच्या जन्माच्या अगोदर 4000 वर्ष अगोदर एक संदेष्टाच्या मुखातनं निघालेला एक शब्द, एक भविष्यवाणी होती. मला वाटतंय उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 49वा अध्याय आणि त्याच्या 11 वचनामध्ये आपल्याला सगळं माहिती आहे, परंतु आपल्याला तो सिक्वेन्स समजून घेणं फार गरजेचं आहे. उत्पत्तीचं पुस्तक 49वा अध्याय 11 वचन. तो आपले तरुण गाढव द्राक्षलतेला आपल्या गाढवीचे शिंगरू उत्तम द्राक्षलतेला बांधून ठेवील. भविष्यवाणी झाली येशूच्या जन्माच्या अगोदर 4000 वर्ष. तोडला की आपलं तरुण गाढव द्राक्षलतेला आणि गाढवीचं शिंगरू किंवा गाढवीचं पिलू उत्तम द्राक्षलतेला बांधेल. आता येशू ख्रिस्त, ही भविष्यवाणी झाल्यावर येशू ख्रिस्त यरुशलेमेत आला. यरुशलेमेत आल्याबरोबर त्याच्याकडे भविष्यवाण्या होत्या, जिथं आम्ही वाचलं. आता वाचा बरं मग त्याच्या शुभवर्तमानामध्ये. आले असता जैतुनाच्या डोंगरापाशी बेतफगे एतवर पोहोचले. तेव्हा येशूने दोघा शिष्यांना असे सांगून पाठवलं की तुम्ही समोरच्या गावात जा म्हणजे लागलीच तेथे बांधून ठेवलेली एक गाढवी. तो म्हटला लागलीच समोरच्या गावात तुम्ही पोचला तोच तिथं एक गाढवी तिच्या पिलासहित तुम्हाला सापडेल. आता येशू त्या असं म्हणायचं कारण काय? त्याला माहितीये 4000 वर्ष अगोदर सांगून ठेवलं एक गाढव चौकात असणार आहे. आता देव जे बोललाय 4000 वर्ष अगोदर, आणि गाढव सापडलं कधी?
33.5 वर्ष येशू ख्रिस्ताचं मिनिस्ट्री संपायला लागली. आता येशू वधस्तंभावर सुळावरती जाणार आहे आणि त्या 3.5 वर्षामध्ये बरोबर त्या चौकात तिची मिनिस्ट्री संपत असताना ते गाढव आणि शिंगरू दोघं पण चौकामध्ये बांधून ठेवलेले सापडले. का? कारण देव लॉजिक वरती जीवन जगत नाही. लॉजिक नाही चालत इथं. काहीतरी घडायचं म्हणून घडलं, अर्पण करायचं म्हणून केलं, जायचं म्हणून गेलो, प्रीचिंग करायचं म्हणून केलं, तिथं लॉजिक चालत नाही. हे बायबल जे आहे ते इतिहासाचं पुस्तक आहे. याच्यामध्ये सगळ्या घटना आधी नोंद केल्या जातात, नंतर त्या घडल्या जातात. हे पहिलं पुस्तक आहे. हे पुस्तक झाल्यावर तयार केलं नाही. ऐका, एखादी घटना घडली आणि मग त्याचा इतिहास म्हणून नोंद केलं नाही बरं का. आधी त्याच्यात भविष्यवाण्या केल्या, त्या घडल्या आणि मग नोंद करून ठेवल्या. म्हणून 2 गोष्टी आहेत, जुना करार आणि मग कशासाठी जुना करार नवा करार? जुन्या करारात देव बोलला, नव्या करारामध्ये त्या घटना घडणार आहेत. या पुस्तकाचं 100% सत्य पुस्तक म्हणून कसं तुम्ही विश्वास ठेवू शकता? याचं कारण आहे, इथं आधी ती गोष्ट 4000 वर्ष अगोदर बोलला गेला. काय? तो आपलं तरुण गाढव द्राक्षलतेला आणि द्राक्षीचं पिलू गाढवीचं पिलू उत्तम द्राक्षलतेला बांधेल. आता अनेक संदेष्टे आले. बलाम संदेष्टा पण गाढवीच्या शिंगरावरती बसला, त्याच्याकडे पण गाढव होतं. पण येशूचं गाढव आणि हे गाढव याच्यामध्ये फरक काय? ऐका बरं का, सिक्रेट बायबल मधलं समजून घ्या. संदेष्टे गाढवावरच बसून येत होते, पण येशूचं गाढवावरती बसणं हे सगळं वेगळं आहे. का वेगळं आहे? कारण तो म्हणतो की ते गाढव उत्तम द्राक्षलतेला बांधेल आणि येशू ख्रिस्त काय म्हणतो? मी खरा, माझा बाप आहे. मग आता द्राक्षवेल आला, मग गाढव पण आलं पाहिजे. एक सुद्धा संदेष्टा म्हटलं नाही मी उत्तम द्राक्षवेल आहे, पण येशू आला आणि येशू म्हटला मी खरा द्राक्षवेल आहे. म्हणून संदेष्टे असताना संदेष्ट्यानी गाढवावरती बसले, पण एकाही संदेष्ट्याला गाढवावरचा शाप काढता आला नाही, जो शाप निर्गमाच्या पुस्तकाच्या 13:13 मध्ये दिला होता. कोणता? वाचा बरं तो शाप कोणता आहे? निर्गमाचं पुस्तक 13वा अध्याय 13 वचन. गाढवाच्या प्रथम वत्साला एक कोकरू देऊन सोडवून घ्यावं. त्याला तसे सोडविले नाही, त्याला तसं सोडवलं नाही तर त्याची मान मोडावी. एक शाप गाढवावरती होता. कोणता शाप? गाढवासाठी काय द्यायला पाहिजे? कोकरू देव. कोकरू आल्याशिवाय गाढवाची सुटका होणार नाही. बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो, हा पहा जगाचं पाप हरण करणारा. मग येशू म्हटलं नाही का, समोरच्या गावात जा आणि त्या गाढवाचा मालक जर तुम्हाला विचारलं काय आणि कशाला घेऊन चालला, तर फक्त एक शब्द वापरा, प्रभूला याची गरज आहे, असं म्हटल्याबरोबर तो सोडवेल. आता गाढवीचं शिंगरू चौकात बांधून ठेवलेलं होतं आणि येशूने शिष्य पाठवले आणि शिष्याने सांगितलं प्रभूला याची गरज आहे. आता भविष्यवाणी पूर्तता म्हणून सैतानाला पण माहिती होतं, आता या गाढवाला मी अटकाव करू शकत नाही, कारण याच्यासाठी जे कोकरू आवश्यक आहे त्या कोकराची प्रोव्हिजन झालेली आहे, त्या कोकराची तरतूद झालेली आहे. आता हे गाढव मरणार नाही, तर या गाढवाची सुटका होणं गरजेचं आहे. म्हणून चौकात बांधलेलं गाढव येशूच्या शिष्याने सोडून आणलं. गाढवाची सुटका झाली. म्हणून म्हटलं संदेष्टे आधी आले ते त्यांनी गाढवाचा वापर केला. ऐका, जेवढे संदेष्टे आले त्यांनी गाढवाचा वापर केला. येशूने गाढवाचा वापर करण्याच्या अगोदर त्याला शापापासून सोडवलं. गाढवाचा वापर त्यानं केला बसण्यासाठी. अजून एक गोष्ट मला सांग, बलामानं गाढवाचा वापर केला, पण गाढव ज्यास बोललं त्यास बलामानं त्याला फटके दिले. पण येशू ख्रिस्त ज्यास त्यानं गाढवाला आणलं ना, तर गाढवाला त्यानं फटके दिले नाही. बायबल सांगतं गाढवाच्या पायाखाली तर नवी वस्त्र होती. का? कारण येशू ज्यास सोडवतो ना, तर गाढवाचं भवितव्यच बदलून टाकतो. प्रिया, हे रहस्य आहे. चौकात बांधलेलं गाढव सावळ्याच्या रविवारी आमच्याकडनं प्रभू अपेक्षा काय करत आहे? जिथं आम्ही बांधलो तिथनं मी सुटलं पाहिजे. शिष्यानं त्यानं पाठवलं. काय हेतू होता? अरे शापातनं तुम्ही सुटा ना.
शापग्रस्त जीवन कधी जगणार, कसं जगणार आहात तुम्ही? तुम्ही आणि मी प्रत्येक जण ते चौकात बांधलेलं गाढव आहे. आम्ही कुठंतरी बांधलेलो होतो, कर्मकांडाला बांधलेलो होतो, अहंकाराला, मीपणाला, मूर्तीपूजेला, व्यसनाला बांधून टाकलेलो होतो. परंतु शास्त्र सांगतं येशू ख्रिस्त आल्याबरोबर त्याला चौकात मांडलेल्या त्या गाढवाची आठवण झाली. अजून एक गोष्ट मला सांग, गाढवीच्या शिंगरावरती बसून येण्यामाग देवानं केलेली भविष्यवाणी. आता नेमकं करायचं काय? लक्षात घ्या, गाढव त्या ठिकाणामध्ये, येशू पण त्या ठिकाणामध्ये, शिष्य पण गेले आणि शिष्यांनी गाढवाला सोडण्यासाठी शब्द पण बोलले आणि गाढव येशूच्या बरोबर आलं. आता कॉंग्रिगेशनने काय करायचं? नुसता संदेश ऐकायचा? चर्चमध्ये आता लोक काय करत आहे? संदेश ऐकतील, त्याच्यानंतर मिरवणूक करतील आणि मग त्यांचा ईस्टर, त्यांचा झावळ्याचा रविवार संपणार आहे. मग त्यांचा क्रुसावरती येशू त्याच्याविषयी आठवण करणार आहे. अजून एक गोष्ट मला सांगू का? लोक 40 दिवस दुःख सहनाचे दिवस म्हणत आहे आणि इकडे येशू ख्रिस्ताचा यरुशलेमच्या प्रवेशामध्ये तिथं मोठी मिरवणूक आहे. मग दुःख कुठे आहे तिथं? कुठे तिथं दुःख? इथं तर दुःख नाही. उलट येशूचे शिष्य जोर जोरात ओरडत आहेत, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. त्या शास्त्री आणि पुरुष आले आणि ते म्हटले यांना गप्प करा, म्हणजे तिथं जल्लोष आहे. आणि येशूने काय म्हटलं? हे गप्प बसले तर. म्हणजे त्यावेळेस काय चाललं होतं? आनंद, जल्लोष, का दुःख सहन केलं गेलं होतं? पण आम्ही जे पाहिलं शुक्रवारी, आम्ही शिकलो की तिथं मनुष्याच्या बुद्धीनं, मनुष्य आपल्या कल्पनेनं सण साजरा करण्याचा प्रयत्न करत आहे. पण बिब्लिकली आणि शास्त्रशुद्ध जीवन जगायचं आणि सण साजरा करायचा, तर त्याला म्हटलं आत्मिकपणे, सत्यानं, खरेपणानं सण साजरा करायचा. आता खरं पण काय नेमकं त्याच्यामध्ये काय अपेक्षा करत आहे? ठीक आहे, सुंदर झावळ्यात, इतक्या सुंदर झावळ्यात, त्याचं महत्व तेवढंच आहे. आता त्या खजूरच्या डहाळ्याविषयी आपण परत कधीतरी पाहू, तो आपला विषय नाही. परंतु आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त जसा त्यांनी यरुशलेमेत प्रवेश केला, अशी एक पद्धत आहे पूर्वी. त्याला मंडपाचा सण म्हटलेला आहे. तर मंडपाच्या सणाचं वैशिष्ट्य काय माहिती का? जेवढी आणि जी झाड आहेत त्या झाडामध्ये, आणि जे आंब्याची पानं, त्यानंतर आम्ही पाहतो की खजुरीच्या झाडाची पानं, आणि ती पानं आणून त्या, आणि त्या जसं मी पाहतो की त्या एक पिलर आहे आणि त्या पिलरला लावली जातात, हातामध्ये लावली जातात. जसं पूर्वी लग्न होताना बघा आंब्याच्या पानाचं ते लावत होते. त्यानंतर पाहतो आम्ही त्या ह्याचं पण लावतात, काय म्हणतात, केळीची पानं. हे बिब्लिकल आहे, हे बायबल मधलं आहे की ते जो लग्न असतं ना, त्या लग्नाचं ते चिन्ह आहे. राजा आला तर त्याचं स्वागत असंच व्हायचं. मग त्या लोकांना ते कळतंय, आम्ही लोक त्याच्यामध्ये अडकून पडलो, पण त्याच्यातलं सिक्रेट आम्हाला कळलं नाही, रहस्य नाही कळालं आम्हाला. पण त्या नवरा सुद्धा राजासारखाच असतो, त्याच्या डोक्यावरती टोप असतो नाही का. त्या दिवशी फक्त तो राजा असतो आणि ती राणी असते नाही का, जिचं लग्न असतं ते. आणि वराडी जी आहेत ना, ते सगळेजण त्यांच्या मागे बँड वाजवत वाजवत. आता पण जे झालं ते काय झालं? मग तुम्हाला प्रॅक्टिकल करायला सांगितलं. का प्रॅक्टिकल करायला सांगितलं? कारण तो पण वर आहे आणि आम्ही कोण आहेत? वराडी. आम्ही त्याच्या मागे चाललो. मग आता हा जो वर, हा जो प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर येत असताना, तो गाढवीच्या शिंगरावरती बसून यावं, गाढवीच्या शिंगराची त्यानं सुटका करावी, ही दैवी योजना आहे. आता दैवी योजनेप्रमाणे येशू आला आणि त्यानं सांगितलं समोरच्या गावामध्ये जा, चौकात बांधलेलं गाढव तुम्हाला सापडेल, ते गाढव सोडून तुम्ही आणा. पहिली गोष्ट, ज्याला पाम संडे समजतो, ज्याला झावळ्याचा रविवार कळतो, त्या व्यक्तीनं दोन गोष्टी केल्या पाहिजे. एक, प्रभूनं सांगितलेली आज्ञा, जाऊन गाढव सोडा. गाढव सोडा. खरा पाम संडे काय माहिती का? खरा पाम संडे म्हणजे गाढवाची सुटका करणं. काही लोक बांधले गेले, परंतु आम्ही फक्त एका सणापुरता विचार करत आहोत. आमच्यासाठी झावळ्या महत्वाचा आहे, आमच्यासाठी एक सण महत्वाचा आहे, परंतु आमच्यासाठी चौकात बांधलेली गाढवं कुठे आहेत? प्रश्न तोच आहे. आज किती लोकांची सुटका तुम्ही केलेली आहे? किती लोकांना तुम्ही बंधनातनं बाहेर काढलं? किती लोक व्यसनातनं बाहेर आलीत? एवढे वर्ष आम्ही पाम संडे करतो, एवढ्या वर्ष आम्ही गुड फ्रायडे करतो, ईस्टर करतो, परंतु ख्रिस्ताचा यरुशलेमेतला प्रवेश, या प्रवेशामध्ये त्यानं चौकात बांधलेलं गाढव सोडलं. आम्ही किती गाढवं सोडली? आम्ही किती लोकांना ख्रिस्ताकडे आणलं? किती लोक त्या सगळ्या घाणीमधनं, पापातनं बाहेर पडले?
परवा एका स्त्रीनं फोन केला, एका बहिणीनं फोन केला आणि तिने सांगितलं, पास्टर 40 वर्ष माझा नवरा घरामध्ये दारू पिऊन एवढा गोंधळ घालत होता, एवढा गोंधळ घालत होता, प्रश्न पडला या व्यसनातनं याला बाहेर काढावं तरी कसं. घरामध्ये सगळं काही विकून टाकत होता, काही घरामध्ये ठेवत नव्हता. असेच आयुष्य चाललेलं आहे आणि असं वाटलं की आता आम्ही याच्यातच मरणार. परंतु कोणीतरी आम्हाला तुमचा व्हिडिओ पाठवला आणि त्यांनी सांगितलं हे ऐका, तुमच्या नवऱ्याला पण ऐकवा, आणि जर तुमचा नवरा तो ऐकल ना तर त्याचं जीवन बदलून जाईल. ते म्हटले असं आजपर्यंत कधी घडलं नव्हतं, परंतु मी तो आणि व्हिडिओ ऐकला, माझ्या नवऱ्याला पण ऐकवला आणि ऐकवल्यानंतर हळूहळू त्याच्यामध्ये बदल झाला आणि आता माझा नवरा व्यसनातनं मुक्त झाला. का? कारण चौकात बांधलेलं गाढव सुटतं. चौकात बांधलेलं गाढव सुटतं. आम्हाला सोडायचंय लोकांना. लोकांचं सोडावं, आम्ही तर सुटलो का हा प्रश्न आहे ना. आम्ही तर सुटलो का? आम्ही पण अजून चौकात बांधूनच ठेवलेले. आम्हाला अशा काही गोष्टीत ज्या प्रभूला आमच्यामध्ये पसंत नाही. गाढवाचा मालक त्याला सोडणार नाही, परंतु शिष्य गेले आणि शिष्यांनी जाऊन त्यांना एक गोष्ट फक्त बोलायची, प्रभूला याची गरज आहे. लक्षात ठेवा, प्रभूला हत्तीची घोड्याची गरज नाही, पण गाढवाची मात्र गरज आहे. गाढवाची गरज आहे. निर्बुद्ध गाढव, ज्याच्यामध्ये ज्ञान नाही, ज्याच्यामध्ये बुद्धी नाही, ज्याला आणि सगळ्या लोकांनी नाकारलेले, शास्त्रात सांगितल्याप्रमाणे याची तर मान मोडून टाकायला पाहिजे एवढं शापित ते गाढव आहे. तो वाचूच शकत नाही. ऐका, सावळ्याचा रविवार त्या लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे आशा नाही, ज्यांना सुटण्याची आशा नाही, ज्यांचा परिवार आणि कधीच सुटू शकत नाही, अशा लोकांसाठी एक फार मोठा संदेश तो आहे. कोणता संदेश? प्रभूला तुमची गरज आहे, तुमच्या घराची गरज आहे, तुमची व्यक्तिगत जीवनाची त्याला गरज आहे. परंतु तुम्हाला सोडणारं कोणी नसेल. पण आज मी तुम्हाला सांगतो, देवाचं वचन तुमची सुटका करणार. देवाचं वचन तुमची सुटका करणार. ज्याला पाम संडे समजला तो सगळ्या बंधनातनं बाहेर येतो. सगळी बंधनं त्याची तुटली जातात. त्याला वाटतं की मी प्रभूसाठी काहीतरी करावं. त्याला वाटतं मी अशुद्ध गोष्टीपासून बाहेर यावं. दुसरी गोष्ट असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये, ते गेले आणि येशूने सांगितलेला शब्द बोलले. पाम संडे म्हणजे जे प्रभू बोलतो तेच बोलतो. प्रभू काय बोलला? जाऊन सांगा प्रभूला याची गरज आहे. म्हणून लक्षात ठेवा, पाम संडे हा जरी जल्लोषाचा सण असला तर त्याची सुरुवात मात्र शुभवर्तमानाने आहे. शुभवर्तमान सांगितल्याशिवाय पाम संडे होऊच शकत नाही. गाढव नंतर आला, पण त्याला कोणीतरी शुभवर्तमान सांगितलं ना. कोण सांगणार शुभवर्तमान? कोण सोडणार ती गाढवं? जर शुभवर्तमानच गेलं नाही तर गाढवं बाहेर कधीच येणार नाही. शुभवर्तमान गेलं पाहिजे. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रभूचं वचन पोचलं पाहिजे आणि या शुभवर्तमानामध्ये माणसाचं जीवन बदलण्याची ताकद आहे. हे शुभवर्तमान बदलतं लोकांना. म्हणून तर आज किती लांबून हे कर्नाटकवरून आलेले लोक, हे कर्नाटक वरून का आले? त्यांचा माझा परिचय नाही, परंतु ज्यावेळेस त्यांचा पहिला कॉल मला आला होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी त्या लोकांना तुमचा व्हिडिओ पाठवला. त्यांना सांगितलं असं असं एक चर्च आहे, त्या चर्च मध्ये जा, तुमच्यासाठी प्रार्थना करेल. जरी त्या कॅन्सरने पीडित तुमची व्यक्ती असेल, परंतु तिथं आशा आहे. पहिलं शुभवर्तमान त्यांनी सांगितलं आणि सांगितल्यावर त्यांनी थोडा सुद्धा विलंब केला नाही. ते म्हटले की फक्त चर्चचा ऍड्रेस सांगा. आता तेवढ्या लांबून इथे येण्यासाठी सकाळी 8:30च्या आत ते त्या ठिकाणामध्ये 8च्या दरम्यान ते त्या ठिकाणात हजर झाले. किती लांबून ते निघाले असतील. कान देऊ नये का? शुभवर्तमान माणसाला अस्वस्थ करतं. ते म्हणतं काही पण करून आम्हाला सुटण्याची गरज आहे. जसं गाढव वाट पाहत होतं, कोणतरी येईल आणि मला सांगेल की प्रभूला याची गरज आहे. लक्षात ठेवा, तुमची गरज जगातल्या कोणत्या व्यक्तीला नसेल, पण प्रभूला मात्र 100% तुमची गरज आहे. कोणी तुमच्यावरती प्रेम करत नसेल, कोणी तुमचं आणि तुम्हाला जवळ करत नसेल, परंतु 100% प्रभू तुम्हाला जवळ करणार आहे. प्रभूला तुमची गरज आहे. आणि लक्षात ठेवा, हे शुभवर्तमान पाम संडेला घराघरामध्ये जाऊन पोहोचलं पाहिजे. ज्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, ज्यांच्या अंतःकरणामध्ये दुःख आहे, जे पिडून गेलेले आहेत, ज्यांना सुटण्याची आशा नाही आणि अशा अवस्थेमध्ये बांधून ठेवलेली गाढवं, या गाढवांपर्यंत पोहोचून आम्हाला ते शुभवर्तमान न्यायचं. प्रभूला तुझी गरज आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, या जगामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा पाम संडे हा सुटकेचा संडे. आणि या शास्त्रात लिहिल्याप्रमाणे ते गेले आणि त्याने देवाच्या वचनाची घोषणा केली.
त्यांनी शुभवर्तमान सांगितलं. बरं, आता हे शुभवर्तमान सांगितलं आणि गाढव आलं, परंतु सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये असं म्हटलं ही भविष्यवाणी होती. आता भविष्यवाणीमध्ये सांगितलं येशू गाढवीच्या शिंगरावरती बसून येईल, पण अजून एक भविष्यवाणी त्याच्यामध्ये जखऱ्या 9:9 वाचा बरं. जखऱ्याचं पुस्तक. सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, जोरानं आनंदाचा गजर कर यरुशलेम कन्ये गजर कर पहा तुझा राजा तुझकडे येत आहे, तो न्यायी व यशस्वी आहे, तो लीन आहे गाढवावर गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. एफ्राईमातले रथ यरुशलेमेतले घोडे मी नष्ट करील. तो रथ नष्ट करील, घोडे नष्ट करील, पण उपयोग कोणाचा करील? काय भविष्यवाणी बघा. एफ्राईम मधले रथ नष्ट करील, अजून यरुशलेमेतले घोडे पण नष्ट करील. युद्ध धनुष्य तोडून टाकण्यात येईल. तो राष्ट्रांबरोबर शांतीच्या गोष्टी बोले. यरुशलेम कन्ये. आता परत नववचन वाचा. सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, यरुशलेम कन्ये गजर कर पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. आता राजा तुझ्याकडे चौकात बांधलेलं गाढव सोड. गाढवीच्या मालकाने जर विचारलं आणि त्या गाढवीने जर विचारलं, आता गाढवीचं शिंगरू आणताना त्या गाढवीला काही बरं वाटेल का शिंगरू घेऊन जाताना? किती पण आई गरीब असली ना तरी आपल्या लेकराला विकत नाही हो. विकणं द्या सोडून. रोज कमवून खाणाऱ्या आईला ज्यावेळेस विचारतो ना तुझं कुटुंब चालत नाही, याला बोर्डिंग मध्ये किंवा हॉस्टेलमध्ये घालू, ती आई पण कधी तयार होत नाही. मग गाढवी तिचं शिंगरू कसं सोडेल? शिष्य गेले, ऐका बरं का, आणि ते म्हटलं की प्रभूला याची गरज आहे. गाढवीनं आपलं प्रेम येशू हा शब्द ऐकल्याबरोबर ती म्हटली प्रभूला याची गरज आहे, तर माझं प्रेम मी बाजूला काढते, माझ्या भावना मी कंट्रोल करते, पण प्रभूला याची गरज आहे तर प्रभूसाठी घेऊन जा. प्रभूसाठी घेऊन जा. मगाशी तो लीडिंग करताना एक बोलला शाहरुख, येशू ख्रिस्त जगात जन्माला आला त्याच कुत्र्यानं जागा सोडली. येशू ख्रिस्त वधस्तंभी जाण्यासाठी सुद्धा आता निघाला त्याच गाढव, आणि दोघही शापित आहे बरं का. कुत्र्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये, गाढवीच्या शिंगरा संबंधानं म्हटलं जन्मलं तर याचं मूल जे आहे किंवा त्याचं ते गाढवीचं शिंगरू त्याची मान मोडून टाकायची. ऐका, पण आता येशू आल्यावर विचार करा, हा नियम दिला कोणी? देवानं दिला. आणि आज गाढवीचं शिंगरू मागतो कोण? देवच मागतो. मग गाढवीच्या मनामध्ये किती विचार येत असतील, याच देवानं माझ्या लेकरासाठी शाप दिला, आता हाच देव मागत आहे. पण गाढवीच्या डोक्यात विचार चालू झाले. काय विचार माहिती का? न जाणो माझं मूल जर येशूला उपयोगी आली तर येणाऱ्या दिवसामध्ये सगळी गाढव तर वाचतील ना. गाढव तर वाचतील. भावना त्याच असल्या पाहिजे. कधी कधी गाढवीच्या शिंगरासारखं आम्ही सुद्धा त्याग केला पाहिजे. आमचं जीवन आम्ही प्रभूला समर्पित केलं पाहिजे. त्या गाढवीच्या शिंगरानं आपलं जीवन प्रभूला समर्पित केलं आणि त्याच्यामुळं जेवढी गाढवीची शिंगर आहे तेवढी वाचली हो. एक नाही वाचलं, सगळी गाढवीची शिंगर वाचली, कारण त्याच्यासाठी कोकरा अर्पण झाला. जकर्याच्या पुस्तकामध्ये म्हटलं तो गाढवीच्या शिंगरावरती बसून येईल. आता गाढवीच्या शिंगराची सुटका झाली आणि इकडं मात्र सांगितलं गेलं आता मंडळीनं काय करावं, चर्चेसनं काय करावं. चर्चेसनं नुसत्या झावळ्या घेऊन यावं, चर्चेसनं नुसतं जल्लोष करावा. काय केलं पाहिजे? चर्चेसकडनं प्रभूची अपेक्षा काय केलं पाहिजे मंडळीनं? आज मंडळ्यांना त्यातलं रहस्यच कळालं नाही ना, यातलं सिक्रेट कळालं नाही. ती परंपरागत पिढ्यानपिढ्या जे त्यांचा सराव पडलेला आहे आणि त्या सरावाप्रमाणेच ते करत आहेत.
पण सरावापेक्षा पलीकडे जाऊन आज देवाच्या वचनात मला शिकायचंय. काय म्हटलंय नव्या अध्यायाच्या 9व्या वचनात जकर्याच्या पुस्तकामध्ये, सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, जोरानं आनंदाचा गजर कर. यरुशलेम कन्ये गजर कर. पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो न्यायी. आता या ठिकाणामध्ये ज्या काही सियोन कन्या आहेत, जे मंडळीमधले लोक आहेत, ज्यांना सत्य कळालेलं आहे, ज्यांना वल्हांडणाच्या राजाचं इम्पॉर्टन्स, त्याचं महत्व कळालेलं आहे. तुझा राजा कोण येत आहे? तुझा राजा कोण येत आहे? तुझा राजा तुमच्याकडे येत आहे. पहिली गोष्ट, येशू ख्रिस्त गाढवीच्या शिंगरावरती बसलेला तो कोणी सामान्य व्यक्ती नाही, तो राजा आहे. इथं काय तो क्रुसावरती चाललेला आणि एक सामान्य व्यक्ती म्हणून त्याच्याकडे पाहू नका, तो राजा आहे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, या डहाळ्या त्या राजासमोर टाकत असताना, ही आपल्या अंगावरची वस्त्र त्याच्याकडे टाकत असताना, त्या लोकांनी त्याचं राजपद स्वीकारलेलं आहे. बलिदानाच्या सणाचं वैशिष्ट्य किंवा झावळ्याच्या रविवारचं वैशिष्ट्य काय, तर पहिल्यांदा त्याला राजा म्हणून स्वीकारणं गरजेचं आहे. तो आमचा राजा बनला पाहिजे. आम्ही आमचं राजपद सोडून द्यायला पाहिजे. तोच एक राजा आहे. आजपर्यंत आम्ही आमच्या इच्छेप्रमाणे जीवन जगलो, आम्ही आमच्या मनाचे मालक होतो, आमच्या विचाराप्रमाणे आम्ही चाललेलो आहे. त्याची सत्ता आमच्यावरती कधीच आम्ही चालू दिली नाही. मला वाटलं रागावं, मी राग आलो. मला वाटलं चर्चला जाऊ नये, मी चर्चला गेलो नाही. मला वाटलं व्यभिचार करावा, मी व्यभिचार केला. मला वाटलं शिवीगाळ करावी, मी शिवीगाळ केली. मला वाटलं बंड करावा, मी बंड केलं. मला वाटलं रुसावं, मी रुसलो. अहो, हे सगळं आमच्या मनाप्रमाणे आम्ही वागत आलेलो. आम्ही कधीच आत्मिक जीवनाचा विचार केला नाही. परंतु पाम संडेला येशू ख्रिस्त येत असताना तो म्हणतो, तो राजा जन्माला आलेला आहे. ऐका, ज्ञानी लोकांसंबंधानं म्हटलं, त्यांनी तारा पाहिला आणि हेरोदाच्या राजवाड्यामध्ये गेले आणि तो म्हणतो, राजाचा जन्म व्हायचा होता, तो राजा इथं आहे का? त्यांनी सुद्धा ओळखलं तो राजा आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का? ज्ञानी लोकांना समजलं आणि गाढवाला पण समजलं तो राजा आहे म्हणून गाढवानं त्याला स्वार होण्यासाठी आपली पाड देऊन टाकली. आणि आम्ही गाणं गायलं मग अशी, न दिसे शिंगरावरी आजी तो. आता राजा काय म्हणतो प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये, पहा मी द्वारा शुभाय दार ठोकीत आहे. कशासाठी? आता हृदयामध्ये त्याला स्वार व्हायचंय. झावळ्याच्या रविवारी त्यानं गाढवावरती स्वार झाला, परंतु राजा म्हणून आता तुमच्या अंतःकरणामध्ये त्याला स्वार व्हायचंय. स्वार व्हायचं म्हणजे राज्य करायचंय, बसायचंय. हृदयातली खुर्ची प्रभूला तुम्ही द्यायची. जसं गाढवानं स्वार होण्यासाठी आपलं शरीर त्याला देऊन टाकलेले. काय तुम्ही तुमची बॉडी त्याला दिली का? तुमचं हृदय त्याला दिलं का? एकदा का तुम्ही आपलं हृदय प्रभूला दिलं ना, त्या दिवसापासून तुम्ही स्वतःसाठी कधी जगत नाही. राग, द्वेष, लोभ, मत्सर याच्या पलीकडे जीवन तुम्ही जगायला सुरुवात करता. किती काळ आम्ही आमच्या इच्छेप्रमाणे जगणार आहोत? किती काळ आम्ही आमच्या मर्जीप्रमाणे जगणार आहोत? किती काळ आम्ही, आणि हा सण साजरा करताना पहिल्यांदा आत्मपरीक्षण होणं गरजेचं आहे. आतमध्ये बघायचं डोकावून. मी फक्त प्रभूला आणि होसान्ना म्हणून आणि शब्दानं त्याला उंच करणं नाही महत्वाचं, ते प्रॅक्टिकली घडलं पाहिजे. प्रॅक्टिकली हृदयामधली सगळ्यात मोठी जागा त्याला दिली पाहिजे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का? एकदा येशू आला ना, त्या दिवसापासून तुम्ही तुमचे नसताच. पुरावा देऊ का तुम्हाला? इथं बायबलमध्ये ही लेकरं किती छान करत होते. ते येत होतं, ते वस्त्र टाकत होतं, त्याच्यावर येत होता. आता गाढव मातीमध्ये चिखलामध्ये चालणारं गाढव, पण ज्यावेळेस ती वस्त्र टाकली ना, गाढव बदललं. तो म्हणतो, मी कुठं माझा आहे, आता मी येशूचा आहे. मग येशू चिखलात मातीत कसा चालेल? येशू चांगल्या वस्त्रावरून चालला पाहिजे. हे गाढवाला समजलं पाहिजे. एकदा का येशू तुमच्यामध्ये आला, तो रागावर, द्वेषावर, मत्सरावर आणि व्यसनावर कसा चालेल? त्याला चालण्यासाठी नवीनच वस्त्र असली पाहिजे. कसं चालेल त्याच्यामध्ये? तो अजूनही अंतःकरणामध्ये विद्वेष भावना आहे, मत्सर आहे, समजून घेण्याची वृत्ती नाही, अंडरस्टँडिंग नाही. सणासाठी सगळ्या जगामध्ये एक मोठ्या प्रकारचा उत्सव केला जात आहे. सगळे लोक एक्साइट आहेत. मला वाटतं आजचा दिवस सगळे चर्चेस भरलेले पण आहेत, नाही का? आजपासून 3 दिवस हाऊसफुल, ठीक आहे? झावळ्याचा रविवार, गुड फ्रायडे आणि ईस्टर, 3 दिवस फुल.
त्याच्यानंतर पहिले पाडे 55 खुर्च्या रिकाम्या असतात. आपल्याकडे नाही, आपल्याकडे असतात. आणि नसणारे गाढव येते. गाढव नको, गाढव फार हुशार आहे. रथ घोडे ते नष्ट करतो देव म्हटलं नाही. रथ आणि घोडे नष्ट करेल. रथाचं घोड्याचं वैशिष्ट्य काय? रथाला वाटतं राजा माझ्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही, ते म्हटलं नष्ट. राजाला रथाची सवय आहे ना. बऱ्याच लोकांना असं वाटतं मी नाही तर चर्च नाही, नष्ट करून टाकेल. गाढवाचं वैशिष्ट्य काय माहिती का? गाढव त्या मालकाला म्हणतं तुला जेवढं ओझं लादायचं तेवढं लाद, आणि ठिकाण फक्त एकदा दाखव, तिथं जाऊन मी बरोबर टाकेल. आणि गाढवाचं वैशिष्ट्य काय माहिती का? त्या मालकाला सारखं सारखं गाढवावर चालावं नाही लागत. एकदा मालक दाखवतो इथं टाकायचं, एकदा दोनदा नेऊन दाखवतो, मग मालक भरतो, गाढव जातं तिथं टाकून येतात, आणि परत रिकाम होऊन मालकाकडे येतं, दे माझ्यावर. आणि ते गाढव कधी काकू करत नाही, लंगडत लंगडत चालतं आणि सगळं काही तिथं टाकतं. प्रभूला अशा गाढवांची गरज आहे की जे गाढव त्याच्या इच्छेप्रमाणे व्हायचं तिथंच मोकळं होतात. कुठेही मोकळं होऊ नका बरं का. म्हणून असं म्हटलंय गाढव आपल्या धन्याचं ठाण. म्हणून विश्वासणाऱ्याने आपलीच मंडळी ओळखायची. गाढव बना, उधळू नका घोड्यासारखं कुठं पण, नाही का? काय बनायचंय? गाढव. घोड्यासारखं उधळू नका. आज इथं, उद्या तिथं, परवा तिथं, नाही का? बऱ्याच लोकांना नॅशनल पास आहे, सगळ्या चर्चेस मध्ये दिसते. आज इथं दिसेल, उद्या तिथं, आणि सगळीकडे एकच देव आहे. मग इथं कुठला आहे? सगळीकडं. बरं इथं कुठला आहे मग? तो तिथं तुला कसा काय दिसला? कारण तू घोड्यासारखा उधळतो. गाढव आपल्या मालकाचं ठाण ओळखतं. पहिले शिक्षण. आपली मंडळी ओळखा, आपलं पाचारण ओळखा, आपलं ओझ ओळखा. तुम्हाला प्रभूनं काय ओझ दिलेलं आहे, कोणती सेवा तुम्हाला दिली, मिनिस्ट्री तुमची कोणती आहे, कोणतं पाचारण तुम्हाला दिलेलं आहे. गाढव त्याला माहितीये माझं काम नेमकं कोणतं आहे, काय कॉलिंग आहे तुमचं, कशासाठी प्रभूनं तुम्हाला बोलवलेलं आहे. जर तुम्ही नुसतं येऊन गेला तर उपयोगाचं नाही. ओझ असलं पाहिजे, काय माझं काम आहे. जसं त्यांचं रेकॉर्डिंग आहे, याचं दाखवणं आहे, तो ते काम करत आहे, हे काम करत आहे. तुमचं काम काय? तुम्ही कोणत्या ओझ्यानं मंडळीमध्ये येतात? हा पाम संडेचा संदेश आहे. काय संदेश आहे? गाढव आपल्या धन्याचं ठाण ओळखतं. का निवडलं गाढवाला? उधळत नाही, ते घोड्यासारखं उधळत नाही. आणि घोड्याचं एक वैशिष्ट्य आहे बघा, त्याच्यावर कोणी पण बसू शकतं. गाढवाकडे जा बरं, लातच घालतो तो, नाही का? दुसरा अनोळखी जर कोण गाढवाच्या मागे थांबला ना, तो काय करतो? त्याला लात घालतो. मग तुमच्या मागे तर कोण कोण थांबतं? मग तुम्ही का लात नाही घालत? वेगवेगळे सिद्धांत, वेगवेगळी तत्व, वेगवेगळ्या गोष्टी शिकवणारे लोक तुमच्याकडे येतात, आणि तुम्ही त्या तत्वाला बळी पडता, तुम्ही त्या सिद्धांताला बळी पडता, आणि मग तुम्ही कसं म्हणू शकता की येशू माझ्यावरती स्वार आहे? नाही, तुम्हाला तुमचा धनी ओळखता आला पाहिजे. मग येशू पण म्हटलं माझी मेंढर माझी वाणी ऐकतात. तसं गाढवाच्या बाबतीमध्ये गाढव आपल्या मालकाचं ठाण ओळखतात. नेमकं ठाण म्हणजे जिथं गाढवाला बांधायचं ती जागा. ठाण म्हणजे काय? जिथं गाढव बांधलं जातं. दिवसभर कुठं पण फिरू द्या, संध्याकाळी गाढव आपल्या घरी. आठवडाभर कुठं पण फिरवा, पण रविवारी चर्चमध्ये, रविवारी शुक्रवारी चर्चमध्ये. कुठं पाहिजे? चर्चमध्ये. कुठं? चर्चमध्ये. आपल्या घरी. आमेन म्हणाल का? आमेन. आपल्याच घरी. आमेन. इकडं तिकडं नको आहे. वाचा ते जकर्याचं पुस्तक पुन्हा एकदा. हा. सियोन कन्ये, पहिली गोष्ट, सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर. जोरानं आनंदाचा गजर कर. यरुशलेम कन्ये, यरुशलेम कन्ये गजर कर. गजर कर. पहा, तुझा राजा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. पहा, आता या पाम संडेला काय घडलं तिथं? तो म्हणतो राजा तुझ्याकडे येत आहे, राजा तुझ्याकडे येत आहे, तर गजर करता आला पाहिजे. आमेन. असलं हळू नाही हो. हालेलुया. हा? कसा गजर व्हायला पाहिजे? आमेन.
आता तुम्ही तर भेळच ऐकलं. सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कसा कर. गजर कर. जोराने आनंदाचा गजर कर. म्हणून पाम संडे ज्याला समजतो ना तर त्याच्यामध्ये गजर करण्याची ताकद येते. आमेन. त्याच्यामध्ये गजर करण्याची ताकद येते. आणि लक्षात ठेवा, गजर म्हटल्यावर तुम्हाला फक्त तुमचा गजर लावा, रात्री झोपताना तुम्ही लावा त्या अलार्म, तो गजर आहे. आता मोबाईलचा येतो तो वेगळा असतो एकदम. तो तर असा गजर आहे की ऐकल्यावरच झोप लागते, उठायचं द्या सोडून, कारण ते त्याला त्या टोन पण वेगवेगळे. परवा मी ते असंच जास्त मोबाईलचं काही समजत नाही पण उगं कुठंतरी घुसतो आणि काहीतरी करतो. मग ते नवीन एक मोबाईल होता त्याच्यात ते गेलो आणि ते म्हटले की तुम्हाला पक्ष्यांचे फुलांचे अमक तमक आवाज पाहिजे असेल तर याला क्लिक करा. म्हटलं बघू तर काय, आणि ते क्लिक केलं आणि मी बघितलंच नाही ते बाकीचं, की आता हे अर्धा तास तुला बोंबलत ऐका, त्यांनी तेव करते ते ऐकत बसावं लागणार आहे. आणि बाकीचं सगळं मोबाईलचे कॉल बंद, अमक बंद तमक बंद. आणि ते लावल्यावर तिथं टायमिंग सुरू झालं. म्हटलं आता अर्धा तास हे कुठवर ऐकू. शेवटी मोबाईल बंद करून झोपून गेलो. कारण मी म्हटलं हे तेव ऐकायला येणार नाही. हा साधा गजर आहे, पण ज्या देवाचे लोक, काय मी तुम्हाला सांगतो माहिती का, तिथं सियोन कन्ये आनंदाचा गजर कर. तुझा राजा तुझ्याकडे येत ऐका आहे. बर का, तिकडं जखऱ्याच्या पुस्तकात ही भविष्यवाणी झाली. काय, राजा येताना गजर केला पाहिजे. आता येशू ख्रिस्त यरुशलेमेत प्रवेश केल्याबरोबर तिकडं लोक जोरजोरात ओरडायला लागले, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. आणि ज्यांनी गजर ऐकला ते येऊन लोक येशूला सांगायला लागले यांना बंद करा, कारण यांची झोप डिस्टर्ब व्हायला लागली. हे शास्त्री परुषी आत्मिक जीवनामध्ये झोपलेले आहेत, त्यांना राजा आलेलं कळलंच नाही ना. अजून पण लोकांना राजा आलेलं कळलं नाही. त्यांना अजून पण वाटतं की प्रभूला गडबड गोंधळ आवडत नाही. देव मंदिरात आहे, सगळ्यांनी कसं राहू. अहो देव कुठं स्तब्ध राहिला नाही. जेव्हा जेव्हा देव आला, जेव्हा प्रभूची एंट्री झाली, तेव्हा तिथं काहीतरी घडलं. असं लिहिलं, तो खडक विदारित, तो दगड फोडीत, मोठा आवाज करत त्या ठिकाणात परमेश्वराची एंट्री झाली. जेव्हा प्रभू येतो ना, त्या प्रभूला कधी सुद्धा शांत बसूशी वाटत नाही. त्याच्या लोकांनी गजर करावा असं वाटतं. राजाला गजर, अहो आमचे मोदी यायचे म्हटल्यावर ट्रेनिंग द्यावी लागतात लेकरांना. जय 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 जोर जोरात म्हणा, चेक करून पडेपर्यंत जय जय करावं लागतं. 5-10 वर्षांनी त्यांची सत्ता संपेल. आमचा राजा सार्वभौम आहे, आमचा राजा सार्वभौम आहे. आमच्या राजाची सत्ता कधी संपणार नाही. मग एवढा मोठा राजा तुमच्याकडे असताना तो गजर, म्हणून पाम संडे तुम्हाला जल्लोष करायला शिकवतं. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो बरं का, जर तुम्हाला ऐका, जर तुम्हाला भीतीपासून सुटका पाहिजे असेल ना तर जोरजोरात ओरडायचं असतं. कब्रस्तानामध्ये पण गेलं, येशू रक्त जय, येशू रक्त जय, येशू रक्त जय म्हटल्याबरोबर आपोआप भीती निघून जाते, नाही का. आता राजा तुमच्याकडे यायला, सैतान पण तो तुम्हाला भीती दाखवण्याचं काम करतो. पण एकदा का तुम्ही जल्लोष केला ना, तुमच्या जीवनातलं सगळं भयच निघून जातं. आणि हे येशूच्या आगमनाच्या द्वारे घडलेलं आहे. राजा आला आनंदानं, कशाने गस वाचा परत. सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर. कसा करा, जोराने. कसा, जोराने. कसा हो, जोराने. तुमचा जोर कुठे आहे. मुळामध्ये जस प्रभू आमच्यामध्ये हजर असतो, जस तुम्ही उपासना करता, तुम्ही आराधना करता, तुम्ही म्हणता ना आमच्यामध्ये प्रभू आला. मग प्रभूचं अस्तित्व, देवाचं अस्तित्व तुमच्यामध्ये, येशू तुमच्यामध्ये आल्यावर तुम्ही कसं शांत बसू शकता. मग मंडळ्या शांत काय का, मंडळ्या भीतीमध्ये आहेत. ऐका बरं का, आज मंडळ्या भीतीमध्ये आहेत. मंडळांमध्ये दडपण आहे, वादविवाद आहेत, भांडण आहेत, डिप्रेशन आहे, कर्जामध्ये अडकून पडलेले आहेत, कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत, लोक व्यसनामध्ये अडकून पडलेले. कारण राजाला जसं स्वीकारायला पाहिजे तसं मंडळात त्याला स्वीकारायला तयार नाही. पण भविष्यवाणी काय सांगितली, राजा तुझ्याकडे येत आहे, आनंदाचा गजर कर.
देवाच्या लोकांचं वैशिष्ट्य, जेव्हा तुम्ही परमेश्वरासमोर येता, तुमचा राजा तुमच्या समोर असतो, त्या तुमच्या चेहऱ्यावरती कधीच दुःख असता कामा नये, कधीच नाही. आणि मुळामध्ये दुःखी लोकांनी कब्रस्तानमध्ये जायचं, इथं नाही यायचं. आमेन म्हणाल का? कुठं जायचं? कारण मडे तिकडे आहेत, इकडे सगळे जिवंत आहेत. मेलेले म्हणजे निशब्द स्थानी बसलेले लोक देवाची स्तुती करू शकत, मग तुमचं काम कब्रस्तानमध्ये. मंडळी, चर्च म्हणून तुम्ही येता, तर राजा जर तुमच्याकडे आला, सियोन कन्ये, सियोन कोण आहे? सियोन नगरी, जिथं परमेश्वराचं भवन आहे, जिथं परमेश्वराचं मंदिर आहे. सियोन देश हमारा देश राहते. यरूशलेम मध्ये परमेश्वराचं मंदिर नाही का? ते परमेश्वराचं मंदिर असणारं ठिकाण आहे. मग या ज्या कन्या आहेत, कन्या म्हणजे कोण? मंडळ्या. आता कुठल्या ठराविक एका मंडळीला सांगितलं का? नाही, आमच्या चर्च मध्ये आम्ही असंच हळूच आराधना करतो. परवा एका ठिकाणात मीटिंगला गेलो, मीटिंग मध्ये जात असताना मग तिथले काही लोक आले, त्यांनी सांगितलं आम्हाला आम्ही पण गाणे बिने गातो, सगळे हालेलुयाचे गाणे गातो, पण ते पेंटिकोस्टल लोकांची गडबड गोंधळ आम्हाला. अरे मलाच तुम्ही कशाला बोलवलं? मग मी तर जास्त गडबड आहे. आणि त्याला माहित नाही मी, आणि तो इतका छान बोलायला लागला माझ्या संगती. ते शाहरुखकडे बघितलं, बघ म्हणले हिने आपल्याला बोलवलंय. लक्षात ठेवा, जिथं देव आहे तिथं सामर्थ्य आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू, जस युद्ध लढायला जातात ना, युद्धामध्ये तो जो असणारा त्यांचा लीडर आहे, तो पहिल्यांदा मोठ्या घोषणा करतो, आणि मग ते लीडर, ते सैनिक आहेत ना, ते युद्धाला जातात. त्याला ओरडावं लागतं तिथं. आता देवाला हे आवडत नाही, बऱ्याच लोकांची कल्पना आहे. मग तो काय म्हटला, यरीहो जर तुम्हाला काबीज करायचंय, 6 दिवस शांतपणे चक्रा मारा. पण 7व्या दिवशी 7 चक्रा मारताना गप्पच राहायचं. 6 दिवस घरात गप्प राहा. कुठं राहायचं? गप्प. आणि चर्च मध्ये आलं तर ते पण 7 वेळा चक्रा मारायचा आणि जयघोष करायचा. नोकरी लागली पाहिजे आणि मिळमिळीत आवाज. लग्न व्हायला पाहिजे, मिळमिळीत आवाज. लेकरू व्हायला पाहिजे, मिळमिळीत आवाज. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या घरामध्ये येता, त्याला उंच करता, देव तुम्हाला उंच करतो. त्याला उंच करण्यासाठी तुमच्याकडे जयघोष असला पाहिजे. पाम संडेला तो त्यांना शिकवतो. काय शिकवतो? प्रभूनं भविष्यवाणी देऊन त्यांना शिकवलं. काय शिकवलं? राजा तुमच्याकडे येईल, त्यास तुम्ही जयघोष करा. वाचा वचन. सियोन कन्ये, सियोन कन्ये, जोराने आनंदाचा गजर कर. जोराने आनंदाचा गजर कर. यरूशलेम कन्ये, यरूशलेम कन्ये, गजर कर, गजर कर. पहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तुझ्याकडे येत आहे. तो न्यायी. पहिली गोष्ट, तो कसा आहे? तो न्यायी. मग आता गाढवीच्या शिंगरावरती बसलेला राजा न्याय आहे. काय टीचिंग आहे? काय शिक्षण आहे? ऐका, ज्याला पाम संडे समजला ना, तो पहिल्यांदा आपल्यामध्ये बदल करायला सुरुवात करतो. देव न्यायी आहे. न्यायी म्हणजे तो न्यायाधीश आहे. जजमेंट करणार, निर्णय देणार, पण निर्णय देताना दोन्ही बाजू बघून निर्णय देणार. बरेच लोक म्हणतात, माझ्याकडे काय चुकतं की प्रभू माझा ऐकत नाही? मी वकील आहे, देव न्यायाधीश आहे. मी त्या ठिकाणामध्ये जास्तीत जास्त तुमच्यासाठी रदबदली करेल, मी तुमच्यासाठी मध्यस्थी करेल. पण देव तुमचं उठणं, तुमचं बसणं, तुमचं चालणं, तुमचं बोलणं आणि सगळं वर्तनक्रम जाणून आहे. सगळं काय बोलता, काय विचार करता, काय. तुम्ही जर पक्षपात केला, देव पक्षपात करणार आहे. असं म्हणून म्हटलं, ज्या हाताने तू देशील मापानं, ज्या मापानं देशील. मग देव पण तुमच्याकडे पाहताना तुमचं माप पाहतो ना, तुमचं माप बघणार आहे. तो न्यायी आहे. तुम्ही तुमच्या मापानं प्रार्थना द्याल, तुमच्या मापानं विश्वास द्याल, तुमच्या मापानं धार्मिकता द्याल, देव त्याच्या धार्मिकतेचं प्रतिफळ तुम्हाला देणार आहे. देवाकडे मग माप ठरलेलं आहे ना. आणि देवाचा नियम काय? पहिले तुमचं मग देवाचं. ते शाळेत चालतं, तुझा डबा दाखव,
नाही का, तू काय आणलं, आणि ते चॅप्टर पुरा असतात मी दाखवल. माझ्या मम्मीने सांगितलं आधी दुसऱ्याचं बघायचं, ते भोळसट असतात ते दाखवतात. आमचा देव भोळा नाही, सगळ्यात ज्ञानी प्रकारचा देव आहे तो. तुमचं दाखवा त्याला. जक्कयानं त्याचं दाखवलं, मी कुणाचं कुभांडानं घेतलं, लगेच देवाने न्याय केला. आज या घराण्याला तारण प्राप्त झालं. तुमचं दाखवा ना त्याला, तो न्यायी आहे. तुमचं जीवन, तुमचा विश्वास, तुमचं पवित्रीकरण, तुमचं शुद्धीकरण, या सगळ्या गोष्टी त्याला दाखवल्या पाहिजे. मग तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे. तुम्ही कसं मागू शकता, तुम्ही कसं म्हणू शकता देवानं माझं ऐकलंच पाहिजे, देवाने मला नोकरी दिलीच पाहिजे, परमेश्वरानं आमच्या घरामध्ये बरकत दिली पाहिजे, आम्हाला कर्जातनं बाहेर काढलं पाहिजे, आमचं घर आम्हाला मिळालं पाहिजे. अहो सगळ्या गोष्टी तुम्ही मागता करा, पण तो न्यायी आहे ना. बरं आज तुम्हाला तसं दिलं, सगळ्याला सारखा न्याय लावावा लागेल त्याला. तो एकाला आणि उंच करेल, दुसऱ्याला खाली करेल, असं होणार नाही. तो न्यायी देव आहे. म्हणून गाढवीच्या शिंगरावरती बसवताना तो म्हटला मी न्याय आहे. काय न्याय आहे? अरे मी गाढवीच्या शिंगरावरती अन्याय केला, तिचं शिंगरू मारत आहे, आणि मीच त्यांचं न्याय करून ठेवला की गाढवीचं शिंगरू आता मी मारून टाकणार आणि त्याचं मान मोडून टाकावी. आता मीच न्याय आहे, मीच त्याच्यावर बसतो आणि त्याचा न्याय त्याला मिळवून देतो. गाढवीच्या शिंगरावरती बसून देवानं त्या गाढवीच्या शिंगराचा न्याय केला. जर प्रभू तुमच्यावरती स्वार झाला तर तुम्हाला पण न्याय नक्कीच मिळणार आहे. स्वार होऊ द्या त्याला तुमच्यावर, तुम्हाला न्याय मिळणार आहे. म्हणून तो न्याय लक्षात ठेवा. रोज तुमच्या जीवनाचा हिशोब तो करतो, रोज, प्रतिदिवशी, रोज तुम्हाला पाहतो. म्हणून म्हटलं तुझं उठणं, बसणं, चालणं, निजणं सुद्धा. बऱ्याच लोकांना पांघरून घेऊन अंदर मोबाईल चालू रहता है, पडदे के पीछे. मग तो आता बघा, देवाने हे वचन तेव्हा सांगितलं, मी तुझं निजणं पण, त्याला माहिती मोबाईल येईल त्यावेळेस, मोबाईल येईल त्यावेळेस त्याला माहिती आहे. आणि या मोबाईल मध्ये ही लेकरं काय वागतात ना, आणि त्याच्याप्रमाणे मी त्यांचं जजमेंट करणार आहे. ऐका, हे एवढं सोपं नाही आत्मिक जीवन. आणि हे बायबल हा देव पण इतका साधा देव नाहीये. तुम्ही काय पाहता, तुम्ही काय ऐकता, तुम्ही काय कृती करता, आणि लक्षात ठेवा जे तुम्ही पाहता तीच कृती तुमच्याकडनं घडली जाते, तीच कृती तुमच्याकडनं घडणार आहे. तो जजमेंट, न्याय करणारा देव आहे. प्रत्येकाचा न्याय होणार आहे, प्रत्येकाचा न्याय होणार आहे. असं समजू नका कोणत्याच गोष्टी देवापासून लपल्यात असं कधीच विचार तुम्ही करू नका. म्हणून म्हटलं तो न्याय आहे. वाचा बरोबर वचन, तो न्यायी आहे, तो न्यायी आहे व यशस्वी आहे. अजून कसला आहे हो? यशस्वी आहे. परत नववचनाखंड, सियोन कन्ये, सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, गजर कर, यरुशलेम कन्ये, यरुशलेम कन्ये गजर कर, गजर कर. पहा, पहा, तुझा राजा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तुझ्याकडे येत आहे. तो न्यायी, तो न्यायी व यशस्वी आहे. दुसरी गोष्ट, तो सक्सेसफुल आहे, यशस्वी. का गाढवीच्या शिंगरावरती बसून येऊन म्हणतो मी सक्सेसफुल आहे? ऐका, राजाला सगळ्यात मोठं वाहन पूर्वी युद्धासाठी असायचं हत्ती. राजा हत्तीवर बसून युद्ध करायचा. का? कारण त्याच्याकडे तलवार पोहोचू नये, म्हणजे राजानं स्वतःच प्रोटेक्शन केलं. त्याला भीती शत्रूची. पण येशू ख्रिस्त असा राजा होता की त्यानं सगळ्यात छोटं वाहन गाढव निवडलं. का निवडलं? कारण तो म्हणतो त्यांना प्रोटेक्शनची गरज आहे, मला नाही. का? कारण मरणातनं जिवंत होणारा मीच आहे. अरे मरणा तुझी नांगी, तो न्याय यशस्वी आहे. त्याच्यावर तुम्ही कशाही पद्धतीनं विजय मिळवण्याचा प्रयत्न केला तर कधीच विजय मिळू शकणार नाही, कधीच नाही. गाढवीचं शिंगरू निवडण्याचं कारण काय? त्याला माहिती आहे की माझा विजय गाढवीच्या शिंगरावरती अवलंबून नाही, माझा विजय माझ्या सामर्थ्यावर आहे. ऐका, आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो. तुम्ही जर गाढव आहात ना, तुमच्या ज्ञानानं, तुमच्या शक्तीनं, तुमच्या टॅलेंटने तुम्हाला विजय मिळणार नाही. पण जर येशू तुमच्यावर स्वार झाला तर 100% तुम्ही सक्सेसफुल होणार आहात, कारण तो यशस्वी आहे ना. काय सिक्रेट आहे?
तुमच्या जीवनाचं सिक्रेट काय, यशस्वी होण्याचं सिक्रेट काय? पुष्कळ लोकांना असं वाटतं सिक्रेट सांगा, सक्सेसफुल लाईफ कसं जगावं, आणि पुस्तकं पण निघाली त्याच्यावरती नाही का, यशस्वी होण्याच्या 5 पायऱ्या. आणि पुष्कळाने वाचून ते एकाच पायरीवर पडलेले नाही का. पण एकच पायरी मी तुम्हाला सांगतो, फक्त येशूला जीवनामध्ये घ्या, बस. फक्त येशूला जीवनामध्ये घ्या. एकदा येशू का जीवनामध्ये आला, सक्सेस 100% मिळालेला आहे. आपल्याकडची मुलीने बाप्तिस्मा घेतला नाही का, त्या मुलीने बाप्तिस्मा घेतला. ब्लाइंड आहे, डोळ्याला दिसत नाही. आपल्याकडे एक मुलगी, हा आता थोडं थोडं तिला दिसायला लागलं. त्या मुलीला, इतकी सुंदर मुलगी होती, आणि आपल्याकडे ती आली, तिने बाप्तिस्मा घेतला, आता थोडं थोडं दिसायला लागले असं त्यांची साक्ष. आणि परवा ती बँकेच्या परीक्षेची एक्झाम द्यायला जाताना तिने मला मेसेज केला, पास्टर एक्झामला चाललेली माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि संध्याकाळी मेसेज येतो, असिस्टंट मॅनेजर म्हणून प्रभूनं मला दिली का. इकडं प्रभूला स्वीकारलं, सक्सेस येणारच ना, सक्सेस येणारच आहे. जर येशू तुमच्यामध्ये आहे, ऐका, आज जरी तुमच्याकडे सक्सेस नाही म्हणजे तुम्ही सक्सेसफुल नाही असं नाहीये. ऐका, येशू 3 दिवस कबरेमध्ये होता, काही तास वधस्तंभावर होता, म्हणजे येशू अनसक्सेसफुल आहे का? तो वधस्तंभावर लटकलाय, मग आम्ही म्हणतो अरे कुठे आहे तुझं यश? तो कबरेमध्ये 3 दिवस होता, त्यास प्रश्न पडतो, अरे तुझा सक्सेसफुलनेस कुठे आहे, तुझं यशस्वी पण कुठे आहे? पण ज्या कबरेवरची धोंड बाजूला काढून त्या मरियेला आपल्या जखमा दाखवतो, थोमाला आपल्या जखमा दाखवतो, आणि तो म्हणतो मला भोसकलं होतं, मला चिपीन दिलं होतं, तरी सुद्धा मी जिवंत आहे का? कारण मी सक्सेसफुल, मी यशस्वी आहे, मला कोणी मारू शकत नाही. कान देऊ नये का? आज जरी तुमच्याकडे सक्सेस नसलं, पण येशू तुमच्याकडे आहे, एक दिवशी यश तुमच्याकडे 100% असणार आहे. आज नाही दिसत तुम्हाला ते, आणि यश लवकर दिसत नसतं बरं का. यश दिसायला वेळ लागतो, आणि यश लवकर का दिसत नाही माहिती का? त्याच्यामध्ये तुमची परीक्षा असते. तुम्ही किती खरंच तुम्ही देवामध्ये आहात का? आम्ही देवामध्ये, मुळात आम्ही देवामध्ये का असतो माहिती का? आम्हाला यश मिळावं म्हणून आम्ही देवामध्ये आहे. आणि थोडं अपयशी झाल्याबरोबर आम्ही म्हणतो देव नको, म्हणजे तू देवात नव्हताच, म्हणजे तू देवामध्ये नव्हतीच का? कारण सक्सेस साठी प्रभूकडे तू आला, पण तुमच्याकडे सक्सेस असतं, सक्सेस नसतं, आणि तुम्ही त्याच्यावर डिपेंड राहत नाही की प्रभूनं मला हे दिलं नाही. तुम्ही काय म्हणता, एवढा मोठा पुत्र दिला, बाकीच्या गोष्टी तर तो देणारच आहेत ना. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, देव तुम्हाला देतो, बेस्ट देतो बरं का. म्हणून वेस्ट मागू नका. काय मागा? बेस्ट. आम्ही नेहमी वेस्ट म्हणतो, वेस्ट देना, इश्माईलच देना, इश्माईल घे, इश्माईल आणि कर तुझ्या संसाराचा सत्यानाश. घेतलं तिने इश्माईल, मग प्रभूलाच दया आली. घरात भांडणं चालल्यावर इश्माईलला घराच्या बाहेर घालवलं. अब्राम रडायला लागला. देव म्हटला सारा सांगते ते कर, कारण मी तुला इश्माईल नाही, मी तुला इसाकच देणार होतो, पण ती तुझी मागणी. लक्षात ठेवा, जर प्रभू तुम्हाला काहीतरी देणार असताना, तर जे तुमच्याकडनं गेलं त्याचा विचार करू नका, तो सक्सेसफुल आहे. एक दिवशी तुम्हाला त्याचा सक्सेस कळेल. गाढवीच्या शिंगरावरती बसून आलेला राजा, त्याच्या संबंध तो यशस्वी आहे. शिंगराकडे पाहू नका. तुम्ही म्हणाल शिंगरावरती बसून येणारा राजा कसं काय यश देणार आहे? मुद्दाम त्यानं केलं. मी घोड्यावरती बसून आलो, हत्तीवर बसून आलो, तर सगळ्या राजांसारखा दिसेल. सगळे राजे हत्तीवरती, घोड्यावरती बसून आले, पण हा राजा त्या राजांसारखा नाही. हा राजा सगळ्यांपेक्षा वेगळा राजा आहे, सगळ्यांपेक्षा वेगळा राजा. इकडं या राजाची ताकद तुम्हाला अनुभवायची, म्हणून त्याला त्याच्या संबंधानं म्हटलं तो यशस्वी. पुढे काय म्हटलं? तो यशस्वी आहे. यशस्वी आहे. तो लीन आहे. तो कसा आहे हो? लीन आहे. गाढवीच्या शिंगरावरती बसून येणार राजा कसा आहे? लीन आहे. म्हणजे हे सगळं सांगण्यामागचं कारण काय? तो यशस्वी आहे, तो लीन आहे, तो न्यायी आहे. म्हणजे तुम्ही त्या सगळ्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेशन करावं, नाही का? आता काही लोक म्हणतील नाही आम्हाला फक्त राजा म्हणून तो पसंत आहे. नाही हो, हे सगळंच घ्यावं लागतं.
काही लोक म्हणतात नाही आम्हाला फक्त तो न्यायी म्हणून पसंत आहे. म्हणजे काय? न्याय करावं देवानं, बघा ते माझ्याशी कसे वागले, दाखव त्याला. आणि मी प्रार्थना पण करतो, देवा सिंहाच्या गुहेत टाकलं, रात्री याच्या घरामध्ये खूप सिंह पाठवून याला फाडून टाका. देव तसं काही करत नाही. ना कोणाच्या घरात सिंह जाणार, ना कोण फाडलं जाणार. देव तुम्हाला सिंहाच्या गुहेमध्ये टाकणार आणि सिंहाची तोंड बंद करणार, एवढंच प्रभू करतो. त्यांच्या घरी सिंह पाठवून त्यांना फाडणार, मग तशी पण प्रार्थना उपयोगाची नाही. आणि म्हणू पण नका देव न्याय करेल. आणि शिव्या शाप देऊ नका हो. कधी कधी आम्ही खूप माझा देव तुला बघून गेल, नाही तुझा माझा देव एकच राहू. तू जेवढं लाडकं आहे ना तेवढा मी पण लाडका आहे. आणि जेवढं प्रेम तुझ्यावर देव करतो तेवढं माझ्यावर. कोणी कुणाचं जजमेंट, तो न्यायी आहे, तो यशस्वी आहे. आणि तो कसा आहे? लीन आहे. तो लीन आहे. आणि तुम्ही हम तो खुदा के बेटे, गाणं किती आवडतं ते गाणं. वन्स मोर, हम तो खुदा के बेटे का सब कुछ, म्हणजे मुळात आम्हाला सब कुछ साठी खुदा के बेटे व्हायचं. सगळं आमच्या बापाचंच आहे, सगळं नोकरी आमच्या बापाची, सगळं आमच्या बापाचं, घर आमच्या बापाचं, सगळं आमच्या बापाचं, सगळं सगळं. अरे तुमचा बाप लीन आहे, तुम्ही लीन व्हा. तुमचा बाप नम्र आहे, देवाचा पुत्र नम्र आहे. तो किती नम्र झाला की असं लिहिलं त्या ठिकाणामध्ये, देव असताना मानव झाला, इतका नम्र झाला. गुरु असताना त्याने शिष्यांचे पाय धुतले, एवढा नम्र झाला. ही नम्रता, ही लीनता. जर ती लीन, लक्षात ठेवा, लीन या शब्दाचा अर्थच माघार घेणं. लीन म्हणजे काय? माघार घेणं. कुठंतरी तुम्हाला माघार घेण्याची वृत्ती असली पाहिजे. आणि म्हणून येशू ख्रिस्तावरती एवढे दोषारोप केले, पण येशूने माघार घेतली. हे बापा यांना, याला लीनता म्हटलेलं आहे. आणि स्तेफनानं तीच गोष्ट केली. दगडमार होत असताना स्तेफनाची प्रार्थना काय? हे पाप यांच्या माथी मोजू नकोस. ऐका, काही घटना तुमच्या जीवनामध्ये अशाच प्रकारच्या घडत असतील. काही घटनेने तुम्ही दुखावलेला असाल, काही वेळेस तुमच्या मनाच्या विरोधामध्ये तुमची परिस्थिती गेलेली असेल, पण तरी सुद्धा जसा तुमचा राजा लीन आहे तसं तुम्हाला लीनच बनावं लागेल. गाडीच्या शिंगरावरती बसून येणाऱ्या राजाचं वैशिष्ट्य हेच आहे. मग पाम संडे म्हणजे लीनता धारण करणं, नम्र होणं. झावल्यानंतर हे लय सोपं आहे. रात्री आणल्या, सकाळी लावून टाकल्या, घेतलं, लेकर छान. येशू तर दमला होता तेव्हाच, कुठे गेला? हा, तो आल्या आल्या त्याला म्हटलं, अरे झोपला का नाही येशू रात्री तू? हे सगळं सोपं आहे, एक डेकोरेशन. आणि त्या काळामध्ये जाण्यासाठी ठीक आहे, पण त्या काळातला अनुभव या काळामध्ये यायला पाहिजे ना. येशू सारखं बनलं पाहिजे ना, ख्रिस्तासारखं नम्र बनलं पाहिजे. नम्र व्यक्तीचं वैशिष्ट्य काय माहिती का? तो कधीही कोणीही त्याला काहीही बोललं तरी कधीही दुखावला जात नाही. त्याला लीन म्हटलेलं आहे. नाही त्याला वाईट वाटत. एखाद्या व्यक्तीला जर तो भावना विवश झाला तर त्याची लीनता गेलेली आहे. इमोशनल नसतो तो, त्याला माहिती काय करायचंय. यहुदा त्याला धरून देणार आहे, त्याला माहिती तो धरून देणार आहे, तरी सुद्धा तो त्याचे पाय धुतो. का? कारण तो लीन आहे. त्याला माहिती आहे ना हा 30 रुपयाला धरून देणार आहे, मग का करतो ते? त्याला दाखवायचं होतं. आणि मग शिष्यानं तो म्हटला ना, मी हे का केलं तर तुम्ही हेच करावं. का मी हे केलं? तुम्ही तेच करावं. का मी गाढवीच्या शिंगरावरती बसून आलो? तुम्ही पण साधच असं, तुम्ही नका ना घोड्यावर येऊ. काही लोक म्हणतात हा तो घोड्यावरच आला. घोड्यावर आला म्हणजे काय? लगेच उत्तर, बोला बोला, काय खरं काय खोटं. घोड्यावर येऊ नका हो, गाढवावरती बसून शांतपणे प्रभूचं काम करा. गाढवीच्या शिंगरावरती बसून येणं म्हणजे लीनता. अजून एक गोष्ट तुम्हाला, तुमचंही जजमेंट करू नका आणि कोणाचं पण जजमेंट करू नका. सगळं देवालाच करू द्या. कधी कधी आम्ही स्वतःचं पण जजमेंट करतो. माझं जजमेंट करत असताना मी स्वतःला एकदम तुच्छ पण मानतो. नाही मी खूप वाईट आहे. बरं एवढं कळतं तर चांगला बन ना, तेच घेऊन काय बसायचं? मी फार वाईट आहे, मी फार वाईट आहे असं म्हटलं तू काय प्रामाणिक पापी होशील? मी फार वाईट आहे, मी फार वाईट आहे, मी अमकाय, मी तमकाय, मग काय त्याचं काय जजमेंट असणार आहे? कपरू बुलाले आवडला, हा ते पिक्चर मध्ये चालतं. मैं बहुत बुरा हूं,
मेरे साथ कोई नहीं, मैं अकेला हूं, सबने मुझे छोड़ दिया, रस्त्यावरचं पडलेलं खातो. पिक्चर झाला हिट, त्याला मिळाले करोडो रुपये. आम्ही जाऊन बघून आलो. आमचे गेले पैसे 200 रुपये 300 रुपये रिक्षाला. तुम्ही काय कमावलं? लीन व्हाल तर प्रभूचं राज्य कमवाल. मग त्याच्या शुभवर्तन आत्म्याचे दिन ते धन्य, गाव स्वर्गाचे राज्य त्यांचे, स्वर्गाचं राज्य त्यांचे आहे. याला लीन म्हटलेले आहे. आता पुढे वाचा. सियोन बस कन्ये बस त्याच्या पुढे. हा, तो न्यायी तो न्यायी व यशस्वी आहे. हा, तो लीन आहे. लीन आहे. गाढवावर, हा. गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. शिंगरावर बसून येत आहे. आता मत्त्याच्या शुभवर्तमानामध्ये आपण जाऊया. त्याच्या पुढे पुढे मला वाटते 5 पासून पुढे वाचूया. 21वा अध्याय. हा, सियोनेच्या कन्येला सियोनाच्या कन्येला सांगा, सांगा, पहा पहा तुझा राजा. आता मत्त्याचं शुभवर्तमान 21वा अध्याय 5 वचन वाचलं. कुठलं? जखर्या 9:9. त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं? सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर. आता मत्तयामध्ये आल्यावर परत ते सांगितलं. काय सांगितलं? सियोनेच्या कन्येला सियोनाच्या कन्येला सांगा, सांगा, पहा पहा तुझा राजा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. आता प्रभू ते सांगतो, मंडळांना ते सांगतो, अहो राजा तुमच्याकडे येत आहे ना. मग आता राजे तर बदलायला पाहिजेत ना. पण राजे तसेच आहेत. तो राजा आल्यावर इथं जर तुम्ही राजा आहे तर तो राजा कशाला येईल? 2 राजे कशाला येते? मी माझ्या मर्जीचा राजा आहे ना. मंडळीमध्ये पण प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने राज्य करतं. याला हे वाटतं, त्याला ते वाटतं. तर माझ्या मर्जीप्रमाणे घडलं पाहिजे, तसं पाहिजे तसं. परा कोणाशी तरी मी बोलता बोलता म्हटलं, असंच मी हेच निघालं होतं. नाही, ते आमचे पालक रिटायर झाले. म्हटलं रिटायर झाले? म्हटलं किती तुमच्याकडे, कधी रिटायर होतात? 58ला रिटायर. ते म्हटले आमच्याकडे पद्धत आहे. अहो बायबल मध्ये कुठं पद्धत आहे? म्हणजे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे वागायला लागला. बायबलचा नियम काय? एलिया गेला, एलिया गेल्याशिवाय अलिशा नाही. मोशे मेल्यावर आरोन. पण इथं आरोनच गुडघ्यावरला बाशिंग बांधून मधले तर कसं होणार आहे? बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम काय? राजे सगळे समान, प्रत्येक जण राजे आहेत. आणि तिथं हा राजा कसा येऊ शकेल? आता पाम संडेला तो राजा तुझ्याकडं येत आहे. म्हणजे सगळ्या राजाने आपला मूठ काढून ठेवायचा आणि मग प्रार्थना काय करायचं? तुझं राज्य येऊ. काय प्रार्थना? तुझं राज्य. एकदा येशू आला, सगळ्यांचं राज्य संपुष्टात. आता तिथं वचन राज्य करतं. आमेन. कोण राज्य करतं? वचन. कारण तुम्ही माझ्यामध्ये, माझी वचन तुमच्यामध्ये. कोण आमच्यामध्ये? आमच्यामध्ये देवाचं वचन असलं पाहिजे ना. आमेन. वचनानं राज्य केलं पाहिजे. पण अजून पण आम्हीच राज्य करत आहोत आमच्याच मर्जीप्रमाणे. म्हणून लक्षात ठेवा, ज्या मंडळांमध्ये आणि ज्या मंडळांमध्ये लोक सल्ले द्यायला सुरुवात करतात, त्या मंडळीमध्ये लोकांचं राज्य आहे. पण ज्या मंडळीमध्ये लोक देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करतात, तिथं देव राज्य करतो. आमेन. देवानेच राज्य केलं पाहिजे. आता वाचा पुढे. हा, सियोनेच्या हा. कन्येला सांगा, हा. पहा पहा तुझा राजा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तुझ्याकडे येत आहे. तो सौम्य आहे. तो कसा आहे? सौम्य आहे. कसा होतो? सौम्य आहे. पण आम्ही फार चाबरे. तो कसा? सौम्य आहे. हा, तो सौम्य आहे. तो सौम्य आहे. म्हणून तो गाढवावर गाढवावर बसण्यामागची धारणा काय? सौम्य म्हणजे पाण्यासारखा शांत. अजिबात राग न येणारा त्याला सौम्य म्हटलंय. पण काही लोक सांगतात आपलं डोकं फिरलं तर आपण कोणाच्या बापाला जा फिर तेरे बाप के पास. कारण हे डायलॉग त्याचा आहे, सैतानाचा. तुमचा राजा तर सौम्य आहे. सौम्य म्हणजे काय? की त्याच्यावरती कुठल्याच गोष्टीचा परिणाम होऊ शकत नाही. तो सौम्य आहे. तो राजा सौम्य आहे. जे सौम्य ते धन्य. आम्ही आशीर्वादित लोक आहोत जर आम्ही सौम्य आहोत. आमचं बोलण्यामध्ये ते संयम असला पाहिजे. सौम्यता, शांतीचं बोललं.
शब्द इतके शांत असले पाहिजे की समोरचा व्यक्ती गार झाला पाहिजे. समोरचा व्यक्ती पेटो नाही बरं का. काही लोकांची ठेणगी एवढी डेंजर पडते. पण बायबल काय सांगतं, सौम्य, जे सौम्य ते धन्य. एकदम शांतपणे बोलत राहायचं आणि किती पण एकदम तावा तावा असं तसं तसं असं. बरोबर आहे, त्याला बोलू दे, हो बरोबर आहे. फक्त त्याला म्हणजे हो हो चुकलंच माझं, मग त्याला जास्त डोकं फिरत. याच्यावर याचा काहीच परिणाम होत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. सगळं झालं की म्हणजे रेस तोडा, अशीच ओळख ठेवा परत. आणि राग आला तर मलाच भेटा, बाकीच्याला कोणाला भेटलं तर तुडवून काढतील तुम्हाला, मी ऐकून घेईल तुमचं. सौम्य लोकांचं वैशिष्ट्य काय, ते रिॲक्ट होत नाही. हो, हे झावळ्याच्या ड्रायव्हरचा संदेश आहे. तो कसा आहे, सौम्य आहे. म्हणून सौम्य बना. मुळामध्ये तुमच्या घरातले वाद मिटवण्यासाठी त्रयस्थ व्यक्ती आला तर तुमच्या घरात सौम्यच नाही ना कोणी. मंडळीमध्ये वाद झाले, तिसरा व्यक्ती येऊन सांगतो सौम्यता नाही. जास्त तुम्ही देवाचे लोक आहेत ना, देवाच्या लोकांचं वैशिष्ट्य ते सौम्य मनाचे आहे, शांतीचं मन आहे त्यांचं. झावळ्याच्या ड्रायव्हरचा संदेश तुम्हाला सौम्य बनवण्याचं काम करत आहे. रिॲक्ट होऊ नका. देवाचे लोक कधीच रिॲक्ट होत नाही, आणि रिॲक्ट झाला तर तुमच्या अंतःकरणातली शांती पण निघून जाते. शांती टिकून ठेवायला पाहिजे मेन. आणि एकदा शांती तुटली ना, भरपूर पाप घडलं जातं बघा. आणि सैतान पण तुमची शांती टिकवण्यासाठी, आणि त्याला तुमच्या स्वभावासारखं, त्या सैतानाला वाटतं ह्याने माझ्या स्वभावासारखं बनावं. कारण हा प्रार्थना करताना म्हणेल, हे माझ्या स्वर्गातील बापा, त्याच बाप सांगेल मी सौम्य आहे, तुझा बाप तो आहे. त्याला किती आनंद होतो ना, ज्यावेळेस तुम्ही गडबड गडबड करता, गोंधळ करता, भांडणं करता, तर सैतान खुश होतो. अरे माझं लेकरू आहे, मेरा बच्चा है, कितना प्यार से लढ रहा है. पुरगा कविता म्हणताना नाही का, असं माझं 4 वर्षाचे काय बोलते पोपटाने बघाव. तुम्हाला पण सैतान भांडताना म्हणतोय, माझं काय पोपटासारखं शिव्या देतं बघाय पोरगा, ही माझी पोरगी काय पोपटासारखी शिव्या देते, कसलं भारी बोलते. हा माझा पोपट कसा सिगारेट ओढतो, हा माझा पोपट कसा व्यभिचार करतो. काय लुसिफर खुश होतो. आणि तरी गुडघे टेकून प्रार्थना, हे बापा आज आला तर घेऊन जा, खालीच थांब. सौम्य या शब्दाचा अर्थ रिॲक्ट न होणं. आज कुठं तुम्ही, हे बायबल तुम्हाला बदलण्याचं काम करतं. सौम्य, पुढे वाचा. तो सौम्य आहे, सौम्य आहे म्हणून तो, म्हणून तो गाढवावर, गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर, गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे. तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केलं. गाढवी व शिंगरू ही आणून त्यांनी त्यावर आपली वस्त्रे घातली व तो वर बसला. तेव्हा लोक समुदायात, ऐका, आता गाढव पकडून आलं, गाढवाला घेऊन आलं, आणि गाढव आलं. गाढवाला सांगितलं, चल प्रभूला तुझी गरज आहे. एक दाखला तुम्हाला आठवतो का, पवित्र शास्त्रामध्ये राजाच्या मुलाचं लग्न होतं, आणि मग राजानं सगळ्याला बोलवलं, सगळेजण आले, आणि मग तो म्हटला की आधी ते सगळ्यांनी सांगितलं मी येत नाही, काय लग्न केले, अमकं झालं तमकं, ते सगळं त्याच्यात नाही आपल्याला बोलून सगळ्याला बोलवलं. आणि तो म्हटला आतमध्ये येताना सगळ्याला एक एक पोशाख द्या, आहे की नाही. आणि एक शहाणं गाढव तिथं आलं, त्याचंच पोशाख घालून आणि येऊन बसलं, सगळ्यांपेक्षा वेगळं ते बसलं गाढव तिथं. मग तो आला, सगळ्याला बघितलं हे डिफरंट दिसतंय. मग त्यानं काय केलं, त्याच्या खांद्यावर आटल, मित्रा लग्नाचा पोशाख न घालता आत. त्याला उचला आणि जिथं रडणं आणि दात खाणे. आता गाढवाला बोलवल्यावर गाढवाला त्याचं ठिगळाचं वस्त्र थोडी घालून येतात. चल येशूने बोलवलं, मग माझं पोतं राहू द्या पाठीवरती. शिष्य आल्या आल्या त्यांनी त्याचा पेहराव चेंज केला. शिष्यांनी आपली वस्त्र त्याला दिली. कोणती वस्त्र, धार्मिकतेची वस्त्र. कोणत्या गाढवाचा उपयोग होणार आहे, कोणत्या गाढवावरती येशू बसणार आहे, जे गाढव आपलं वस्त्र टाकून शिष्यांचं वस्त्र धारण करतं. मग कोणतं वस्त्र आहे शिष्यांचं, सौम्यता. राजा तुझ्याकडे आला,
तो राजा कसा आहे? सौम्य आहे. सौम्य आहे. मग तुमच्यावरती येशू स्वार झाला तर तुमचं रागाचं वस्त्र गेलं पाहिजे आणि सौम्यतेचं वस्त्र आलं पाहिजे. शिष्यांनी पहिल्यांदा त्याची वस्त्र बदलली आणि गाढवावरती आपली वस्त्र टाकली. हालेलुया. कोणाची वस्त्र? आपली वस्त्र. आपली वस्त्र म्हणजे तुम्हाला सगळ्याला एक वस्त्र आहे बरं का. आता मला त्याच्यात सांगायचं तर गुड फ्रायडे होईल, म्हणून तेवढं नाही जाणार. पण मी तुम्हाला सांगतो, धार्मिकता तो स्वभाव आहे शिष्यांचा. वस्त्र म्हणजे एक स्वभाव आहे. तुम्ही बघितलं ना, काही लोक डिसेंट कपडे घातले की तुम्हाला ओळखता येतात की हे एकदम शांत स्वभावाचे लोक आहेत. काही लोकांची झकपक 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 ती ओळखले की तुम्ही म्हणतात नाही ये कुछ अलग ही है. कपड्यावरून कळतो का नाही स्वभाव. काही लोकांना जर तुम्ही त्यांचे वस्त्र बघितले ना तर त्या वस्त्रामध्ये एकदम अश्लीलता असते, कारण तो स्वभाव आहे. तो स्वभाव आहे. त्यात उर्फीचं संबंध नाही का. सारखं येतं बाई तू कपडे चांगले घाल, तू चांगले कपडे घाल. मग जे सांगल ती तेल म्हणते तू माझी सासू आहे, मी तुझी सून आहे. ही असली भाषा. म्हणजे वस्त्रावरून त्या व्यक्ती. आता इकडे गाढवाला येशूकडे यायचंय, मग गाढवाला स्वतःची वस्त्र नकोच आहेत ना. मग त्यानं काय केलं ऐका. येशू ख्रिस्त सुद्धा स्वर्गामध्ये जाण्याच्या अगोदर वरस्तंभावरती लटकल्यावर त्यांनी पण आपली वस्त्र त्यांच्यामध्ये वाटून दिली. का वाटून दिली? माझी वस्त्र तुम्ही परिधान करा. जी वस्त्र मी आजपर्यंत घालून फिरलो ती वस्त्र. गाढवाला सुद्धा त्याचं वस्त्र नाही, शिष्यांनी आपलं वस्त्र दिलं. अजून एक गोष्ट मला सांगतो, शिष्य म्हणून तुम्हाला काय करायचं माहिती का? या जगाला धार्मिकता तुम्हाला द्यायची बरं का. तुमच्यातली धार्मिकता गाढवांवर टाका. तुम्ही गाढवाची वस्त्र घेऊ नका. कधी कधी काय करतो, आम्हीच गाढवाची वस्त्र घालतो. आमची वस्त्र त्यांना द्यायच्या ऐवजी त्यांची वस्त्र आम्ही. नाही, तुमची धार्मिकता त्यांना द्या. धार्मिकता तुम्ही शिकवा त्यांना. हा पाम संडे पुढे वाचा पटकन. गाढवी व शिंगरू हा. ही आणून त्यांनी हा. त्यावर आपली वस्त्रे घातली वस्त्र घातली व तो वर बसला. तेव्हा लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली. काही झाडांच्या डहाळ्या तोडीत होते व त्या वाटेवर पसरीत होते. आता गाढवात ऐका बरं का, फार सुंदर आहे. इतकं मला ते आवडलं ना, भावलं माझ्या मनाला. काय इकडं गाढवानं आपलं वस्त्र काढलं, गाढवावरती शिष्यांनी आपलं वस्त्र टाकलं. या सगळ्या लोकांना कळलं, अरे आपल्याला पण आपली वस्त्र टाकून दिली पाहिजे. त्याडली त्यांची वस्त्र रस्त्यावरती टाकली. का? कारण त्यांना कळलं की हा राजा आम्हाला नवीन वस्त्र देणार. आणि असंच लिहिलंय त्या ठिकाणामध्ये. येशू गाढवाच्या शिंगरावरती बसला आणि तो यरुशलेमेत प्रवेश करत असताना आता यरुशलेम आनंदून गेलेला आहे. यरुशलेमेला कळालं, त्या लोकांना कळालं की आता आमचं पाप, आमचे दोष, आमचे शाप, आमच्या पिढा सगळं काही निघून जाणार आहे. आणि शास्त्र सांगतं की ते लोक मोठमोठ्याने ओरडले. काय त्यांचा जयघोष होता? प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो आणि होसाना 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 होसाना. सगळ्या यरुशलेमेमध्ये नुसता जय जयकार जय जयकार. प्रत्येक व्यक्ती दबदबून गेलं होतं आणि प्रत्येक व्यक्तीच्या मुखामध्ये आता जय जयकार होता. ज्याने राजाला स्वीकारलं तोच व्यक्ती जय जयकार करू शकतो. म्हणून देवाचे प्रिय लोक, ज्यावेळेस पाम संडेकडे तुम्ही येता त्यास तो सण आणि साला सुद्धा सण नाही, तर राजाला स्वीकारणं आणि राजाबरोबर जय जयकार करणं आणि त्याच्याबरोबर एन्जॉय करणं, याच्या प्रकारचा तो सण आहे. आणि म्हणून शास्त्र सांगतं ते येताना इतका मोठा आनंद यरुशलेम अनुभवत होतं की त्या अनुभवानं सारं यरुशलेम नुसतं थक्क झालं होतं. परंतु शास्त्रीय आणि पुरुषी धार्मिक लोक त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकले नाही. देवाच्या लोकांनी नेहमी प्रभूच्या बरोबर आनंद करणारे लोकच बनलं पाहिजे. त्याला पाम संडे म्हटलेलं आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, पाम संडे म्हणजे नुसतं गाढवाला स्वीकारणं नाही, तर गाढवा बरोबर आम्हाला स्वतःला सुद्धा बदलणं गरजेचं आहे. म्हणून या संदेशाचं टायटल काय असेल तर शिंगरावरचा राजा. आजपर्यंत तुम्ही भरपूर राजे बघितले, परंतु हा राजा कसा आहे? या राजाला शिंगरावरचा राजा म्हटलेले. कोणता राजा? बरेच राजे झाले, पण पाम संडेला जो राजा होता त्या राजाचं नाव शिंगरावरचा राजा. आणि मला माहिती आपण सगळ्यांना तो एन्जॉय केलेला आहे. आता परत एन्जॉय करायची गरज नाही. घड्याचा काटा
बराच पुढे गेलेला आहे, परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे, जो राजा आम्हाला लाभला तो राजा आम्हाला शांत बसू देत नाही, तो राजा आम्हाला आनंद करण्यासाठी आणि उल्हास करण्यासाठी शिकवतो. आपले डोळे आपण बंद करू, आपल्या जागेवरती उभं राहूया, नतमस्तक होऊया, आपल्या मान आपण झुकूया. आजच्या दिवसामध्ये आज अनेक गोष्टी प्रभूने आम्हाला शिकवल्या. ज्या राजानं यरुशलेमेत प्रवेश केला, प्रत्येकाचे विचार त्यानं बदलून टाकले. आम्हालाही आमच्या विचारातनं बाहेर यायचंय. असे जे विचार आमच्या डोक्यामध्ये आहेत की ज्या राजाला स्वीकारत नाहीत, परंतु आज ते सगळे विचार आम्ही काढून टाकून देणार आहे आणि प्रभूला म्हणणार आहे की तू ये आमच्यावरती राज्य कर, काही कमी घटी आमच्यात असेल तर काढून टाक. हे सर्व समर्थ देवा, जगात सर्वत्र आज येशू ख्रिस्ताच्या यरुशलेमेतल्या प्रवेशाचं मोठं सोहळा साजरा केला जात आहे, परंतु सोहळ्यापेक्षा परिवर्तन किती महत्वाचं आहे. आम्ही कशासाठी या दिवसाला महत्व द्यावं, तो सात्विकपणा, तो खरेपणा आम्ही स्वीकारत आहोत प्रभूजी. काही आमच्यामध्ये कमी पण नक्कीच आहे, परंतु काढून टाका. पवित्र आत्म्या मदत कर. राजाचा स्वीकार करणारा अंतःकरण आम्हाला दे. लांबून लोक या ठिकाणामध्ये आलेले आहेत, परंतु जाताना त्यांच्या संगती वैभवी राजा असू दे, ज्याची सत्ता कधी अंत पावत नाही. ती लीनता, ती नम्रता, ती सहनशीलता आमच्यामध्ये उत्पन्न कर, यासाठी की प्रभूजी आमच्या जीवनात तू उंच केला जावा, तुझ्या नामाची महिमा होते. हे सर्व समर्थ देवा, जगात सर्वत्र उत्सव करत असताना आम्ही देखील त्याच्यामध्ये सहभागी होत आहोत. प्रार्थना करतो गुड फ्रायडे, ईस्टर हेही 2 दिवस आमच्या संगती तू विशेष प्रकारे बोल, जेणेकरून ख्रिस्ताचं वधस्तंभी जाणं, त्याचं पुनरुत्थान याचं आमच्या जीवनामध्ये लागूकरण काय ते आम्हाला समजावं. पुन्हा एकदा तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो प्रभूजी. तुझ्या श्रेष्ठ नामाला महिमा देतो. खरोखर तू चांगला आहे. तुझ्या नावाला महिमा, तुझ्या नामाला गौरव सन्मान देत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा स्वर्गात राहो.